श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मटारची कचोरी. एकदम खुसखुशीत आणि चवदार कचोरी बनवण्यासाठी इथं मी शिजवलेले मटार घेतले, फ्रोझन मटार जे आपण घरी तयार केले ते. 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. इथं तुम्ही 2 वाटी मैदा आणि 2 वाटी गव्हाचं पीठ असंही घेऊ शकतात, पण मी निम्मे निम्मे करून घेतले. आता एका भांड्यात मी मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलं, त्याला छान मिक्स करून घेते. यात मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आता इथं आपण मटार कचोरी आपली खुसखुशीत होण्यासाठी 4 चमचे तेल घालून घेऊ, म्हणजे आपली मटार कचोरी खुसखुशीत होईल छान. आता याला आपण छान मिक्स करून घेऊ आणि आता आपण चेक करू. असा गोळा आपला तयार झाला म्हणजे आपलं मोहन बरोबर घातले आपण. आता याला आपण पाणी टाकून छान आपण चपातीचं पीठ पिसतो तसं थोडं घट्ट भिजून घेणार आहे. जास्तही कडक नाही, जास्तही नरम नाही. बघा असं छान भिजून घेऊ आणि त्याला तेल लावून आपण छान झाकून ठेवू. तोपर्यंत आपण सारणची तयारी करू. असं झाकून ठेवू आपण. आता इथं मी तवा तापायला ठेवलाय, त्यात 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घालून घेणार आहे. आता त्याला आपण छान खमंग भाजून घेऊ, म्हणजे आपल्या सारणला टेस्ट याचीच असते खरं. आता मी 4 मिरे घालून घेतलेले, 4-5, म्हणजे मिऱ्यांची पण छान आपली टेस्ट येते सारणला. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन जाडसर थोडं दळून घेणार आहे. आता मटार बी आपण दळून घेऊ त्या भांड्यामध्ये. इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवलं, त्यात कढीपत्ता घालून घेतलाय. कढीपत्ता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. इथं मी कोथिंबीरच्या काळी चटणी जी केली आपण ती घातली आहे. आता याला आपण छान फ्राय होऊ देऊ, म्हणजे या चटणीचा कच्चेपणा दूर होईल. आता यात आपण जे मटर आपण दळून घेतले होते ते टाकून घेऊ. मटार जास्त बारीक नाही करायचे, जाडसर ठेवायचे थोडे. आता त्याला छान आपण मिक्स करून घेऊ. याचा आपण सगळं मसाला घालून घेऊ आपला. चवीनुसार मी तर चटणी घालून घेते. परत आपण छान परतून घेऊया सारणला. चवीनुसार मी मीठ घालून घेतले सारणमध्ये. आपले आता छान याला मिक्स करून घेतलं. कच्चेपणाचा याचा दूर झाला असेल. जर तुम्ही कच्चे मटर घेतले त्या आधी भाजून घ्यायचे, मग शिजवून दळायची. आता इथं मी हळद घालून घेतली कलरसाठी. बघा असं मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे, जास्त ओलही नाही जास्त कोरडही नाही. आता आपण गॅस बंद करून देऊ. आता आपण आमचूर पावडर घालून घेतले आंबट गोड चव येण्यासाठी. मी गॅस बंद करून घेतलाय. आता याला मिश्रणला आपण थंड होऊ देऊ. त्याच्याशी समान आपण गोळे करून घेऊ. बघा असे मी गोळे तयार करून घेतले. आता आपण जी कणिक भिजवून ठेवली ती आपली ती छान मळून घेऊ, म्हणजे ती छान सॉफ्ट होईल आणि आपली कचोरी खुसखुशीत लागेल. आता असे आपण गोळे तयार करून घेऊ. आता बघा हाताला तेल लावून एक गोळा आपण हातात घेऊ, त्याला छान सॉफ्ट करून घेऊ आणि त्याची अशी पारी बनवून घ्यायची. त्यात आता आपण छान आपलं मिश्रण घालून घेऊ.
जसं आपण मोदक तयार करतो तसं आपण याला गोल गोल करत जाऊ आणि याचं आपण तोंड दाबून देऊ, म्हणजे मिश्रण बाहेर येणार नाही, आपली कचोरी फुटणार नाही. ही कचोरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, अजिबात फुटत नाही तेलात आणि तेल पण कमी लागतं आणि खुसखुशीत कचोरी तयार होते. बघा असं आपण छान याला तोंड दाबून देतोय. अशा आपण सगळ्या कचोऱ्या आधी तयार करून ठेवू. बघा अशा कचोऱ्या आपण छान तयार केली आहे. आता इथं मी तेल तापायला ठेवलंय. तेल जास्त तापलेलं नको, थोडं मिडियमच गरम पाहिजे, म्हणजे तेलामुळे कचोरी एकदम बाहेरून जळणार नाही, मधून शेकली जाईल छान आतपर्यंत, कमी तेला तापल्यामुळे. तिला पलटवायची नाही जोपर्यंत ती अशी फुगून वर येत नाही तोपर्यंत. असं वरून तेल टाकत जायचं, म्हणजे ती वरून पण होईल आणि पटकन तयार होईल आपली कचोरी. एका कचोरी तळायला 5 मिनिटं लागतील. आपण नंतर मी सुरुवातीला तुम्हाला एक कचोरी तळून दाखवते, नंतर मी 3-4 एकत्र तळेल. बघा मी पलटवून घेतली. आता मीडियमच गॅस राहू द्यायचा, म्हणजे कचोरी आतपर्यंत तळली जाते. बघा आपली कचोरी अशी तळली गेली. आता छान फुगली कचोरी आपली. अशी आपण मीडियम फ्लेमवर मस्त दोघा बाजूनी आपली कचोरी तळून घेऊ, म्हणजे कचोरी आतपर्यंत तळली जाईल. बघा आपली कचोरी छान तळली गेली आहे. आता आपण हिला बाहेर काढून घेऊ आणि बाकी आता कचोरी अजून तळायला आपण टाकून देऊ. बघा असं मी आता 3 कचोऱ्या टाकून दिल्या तळायला. 3 कचोऱ्या पटापट तळून घेतल्या, म्हणजे पटकन तळण होतं आपलं. एकदम खुसखुशीत कचोरी होते. चला तर मग तुम्हाला हा कचोरीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.